मित्रांनो, मी भानुदास भानुदास या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत एक ॲड शूटला आणि सकाळची तयारी झालेली आहे, बॅगवरून झालेली आहे कॅमेऱ्याची छानपैकी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता शूटिंगला सुरुवात करायची आहे आणि ही तयारी झालेली असून आता आपण चाललेलो आहे पुण्याला कर्वेनगरला। तर बर्ड फीडर याच्याविषयी आपली एक परिचित आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे। आणि ते लोक आम्ही जीवदया या आमचे मित्र आहेत, चिमणीसाठी बर्ड फीडर आणि वॉटर फीडर बनवतात। खूप चांगला प्रोजेक्ट आहे आणि शूट करणार आहोत। तर माझं तयारी झालेली आहे आणि आय एम रेडी फॉर शो टाईम। विश ऑल द बेस्ट। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र भानुदास, ॲक्टिंग टीमचा भानुदास या चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतो। आज विशिष्ट एक जबरदस्त कारण आहे ज्याच्यातून तुम्हाला एक मोटिवेशनल थोडासा संदेश मिळणार आहे। सेव्ह बर्ड फीडर, आम्ही जीवदया बर्ड फीडर हे आमच्या मित्र हरीश शहा यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आहे आणि एक सेवाभावी संस्था आहे। आम्ही जीवदया वेबसाईटला त्यांचे भरपूर प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील। आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये सुनीताजी पासलकर मॅडमांना खास भेटण्यासाठी त्यांच्या घरी। आणि काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात की त्यांनी कशा प्रकारे एक आपल्या भावनात्मक कम्युनिकेशन पक्षांशी केलेलं आहे आणि खरंच त्यांना बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह उत्साह पण मिळतो। आणि आता त्यांच्या गप्पामध्ये चाललेला आहे, तुम्हाला थोडासा आवाज पण येत असेल, पॅरॉटचा आवाज, त्यांचा आवाज, पण लवकरच त्यांना भेटू बघणार आहोत आपण। गॅलरीमध्ये त्यांनी एक बांबूचं छान हे केलेलं आहे, सजवलेलं आहे। आमचे मित्र हे आता शूटच्या तयारी, दिस इज पलक शाह, दिस इज टॅलेंटेड गाय। आणि तुम्हाला जर शूट करायचं असेल ना तर इंस्टाग्रामला जा भाऊंच्या, त्यांच्या करामती, त्यांचे व्हिडिओज आय मीन एकदम काय म्हणतात त्याला मराठीतून प्रोत्साहित आहे। तर भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मस्तपैकी शूट झालेलं आहे, भावनांची देवाणघेवाण झालेली आहे। आता थोडंसं पोटपूजा आणि पासलकर यांच्या कुटुंबाकडून जो आग्रह झाला, एक पावभाजीची थोडासा आस्वाद घेतो, खायची पायभाजी असं खायची, खाऊन घ्या मस्त। आणि सर्वात महत्त्वाचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ती कामं करा, 2 घास पोटात टाकल्याशिवाय आपल्याला गमत नाही काय। मी तुमचा मित्र भानुदास। जर तुम्हाला भूक लागली असेल तर आपल्या चॅनलला ना जाऊन किचनमध्ये जाऊन काहीतरी खा आणि चॅनलला येऊन सबस्क्राईब करायला विसरू नका।